मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीची तयारी करणार आहे आणि त्यासाठी ते कामाला लागलेत। 6 जुलैपासून ते हिंगोली दौरा करणार आहेत। 288 मतदारसंघांमध्ये चाचपणी सुरू आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात चाचपणी सुरू आहे। मागण्या मान्य न केल्यास 288 जागा ते लढवणार आहेत। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः मनोज जरांगे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। जरांगेजी, आपण आता तयारी करणार आहात विधानसभेची अशी माहिती मिळते, या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? नाही 6 जुलैपासून आम्ही हिंगोली, परभणी, नांदेड ही पहिल्या टप्प्यातला आम्ही दौरा हा मराठा आरक्षणासाठी टाकलेला आहे की जनजागृती शांतता रॅली आम्ही करतोय। पूर्ण जिल्हा ज्या ज्या तारखेला आम्ही जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यातला सगळा मराठा समाज हा एकवटणारही एका जागेवरती आरक्षण 13 जुलैच्या आत द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही एकत्र येणार आहे। त्याच्याशी राजकारणाचा काही संबंध नाही। बरं, परंतु तुम्ही आधीच 1 महिन्याचा कालावधी जो आहे तो सरकारला दिलाय, मात्र त्यापूर्वीच अशा प्रकारचा दौरा याचा नेमका वेगळा अर्थ काढला जातोय, या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? नाही, याचा अर्थ काढण्याची काही गरज नाहीये, कारण शंभूराजे देसाई साहेब त्याशी आले होते। त्यांनी आमच्याकडून 1 महिना वेळ घेतला, आम्ही त्यांचा सन्मान केला सरकारचा। शिंदे साहेबांवरती पुन्हा आम्ही एकदा विश्वास ठेवलेला आहे आणि फडणवीस साहेबांवरती सुद्धा पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास ठेवलेला आहे की 13 जुलैच्या आत आमचे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे देतील। हैदराबादचं गॅजेट, असे सगळे जे विषय ठरलेले, सातारा संस्थांचं गॅजेट, गुन्हे झालेले हे सगळं करतील हा विश्वास ठेवलेला आहे। परंतु आम्ही शांततेत जनजागृती रॅली करतोय सरकारला जागा करण्यासाठी, समाज आमचा जागृत करण्यासाठी। हे काय लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आम्हाला, आणि काय वाईट येत आहे त्याच्यात की समजा आता 6 तारखेला हिंगोलीला एका जागेवरती एकाच टायमाला आणि एकाच दिवशी सगळा जिल्ह्यातला अख्खा मराठा समाज एकत्र येतोय आणि मागणी करतोय। काय वाईट आहे त्याच्यात? विखरून आम्ही राहणार नाहीत। 7ला परभणीला आहेत, परभणीतला मराठा एकत्र एका जागेवर जिल्ह्याच्या ठिकाणी येणार आहे। 8 तारखेला नांदेडचा मराठा समाज, जिल्ह्यातला पूर्ण विराट मराठा समाज एकत्र येणार आहे। 9 तारखेला आम्ही लातूरचा मराठा समाज येतोय। 10 तारखेला धाराशिवचा सगळा मराठा समाज, कारण इथं सगळ्यांच्या लेकरांचं कल्याण होणार आहे, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या। 11 तारखेला बीड मधला सगळा मराठा समाज एका ठिकाणी एकाच वेळी एका जागेवर येणार आहे, विखरून कोणी उभा राहणार नाही इकडे तिकडे। तसंच 12 तारखेला जालन्यात येतोय। 13 तारखेला छत्रपती संभाजीनगर मधला सगळा मराठा समाज हा 4ही बाजूनं जिल्ह्यामध्ये येऊन एकाच ठिकाणी एकाच वेळी आपले जनजागृती मराठा आरक्षण लेकराला मिळावं म्हणून करतोय। याच्यात काय वाईट? बरं, हे तुम्ही आरक्षणासाठी करताय, मात्र तुम्ही विधानसभेच्या दृष्टिकोनातून मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी काही जागांचं सर्वेक्षण केलंय का? या संदर्भात काय सांगाल? नाही, सर्वेक्षण नाही केलं ताई, फक्त आम्ही बघितलंय। हे मात्र खरं की आम्ही खोटं नाही सांगणार कधी, ते आम्ही बघतोय। ते सर्वे समजत असलं नाही येत आम्हाला आणखी, पण आम्ही बघितलंय। पहिल्या टप्प्यात आम्ही 24 जागावर बघितलंय, नंतर 43 जागांवरती बघितलंय। असे आम्ही 6 टप्पे करणार, 2 टप्प्यात बघितले। याच्यामध्ये आम्ही खांदेचे काही बघितलेत, मराठवाड्यातल्या काही बघितल्या जागा, काही पश्चिम महाराष्ट्रातल्या, काही विदर्भातल्या, काही मुंबई मधल्या, हे आम्ही बघितल्यात। मात्र हे खरं आहे, आम्ही बघतोय सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन मुस्लिम बांधवांचा प्रश्न आहे, दलित बांधवांचा आहे, 12 बलुतेदारांचा आहे, लिंगायत समाजांचा आहे, बंजारा बांधवांचा आहे, आदिवासी बांधवांचा आहे, त्या सगळ्यांना सोबत घेऊन जरांगेजी तुम्ही आरक्षणासोबत विधानसभेच्या दृष्टिकोनातून सुद्धा संपूर्ण राज्याची चाचपणी करताय असं म्हटलं तर? हो, पण 14च्या नंतर, आज नाही। आज फक्त आम्ही बघतोय आणि आम्ही त्यांना सांगितलं पण होतं आम्ही शांत नाही राहणार। वेळेवर जर धोका बसला आम्ही काय करायचं? आम्हाला सरकारवर आम्ही विश्वास ठेवलेलाच आहे। त्यांनी जर आम्हाला आरक्षण दिलं तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही, हे आमच्या माध्यमातून माझा शब्द आहे। त्यांनी जर आम्हाला ठरलेल्या आमच्या 8-9 गोष्टी दिल्या तर आम्हाला राजकारणात जायचं नाही। शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलंय, राजकारण मला आणि माझ्या समाजाचा मार्ग नाही, आरक्षण हेच आमच्यासाठी महत्वाचं ध्येय, तुम्ही ते द्या, हेच मराठे तुम्हाला डोक्यावर येऊन नाचतील। निश्चितच, धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर आपण बघतोय स्वतः जरांगे पाटील हे आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि विधानसभेच्या अनुषंगाने नाही तर मराठा आरक्षणासाठी मी दौरा करत असल्याचं त्यांनी सांगितलं।